माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, सुनीत्राताई पवार, त्याचबरोबर या जिल्ह्याचे धडाडीचे पालकमंत्री, सहकारी मित्र जयाभाऊ या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून माझ्यावरती फार मोठा विश्वास या ठिकाणी सर्वांनी दाखवलेला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. आणि आज आपण जे बोललं की महायुतीतले तर सर्वजण बरोबर आहेत, परंतु सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी बरोबर आहे. माझ्या राजकीय गेल्या 30 वर्षाच्या जीवनामध्ये काम करत असताना सर्व जिल्ह्यामधील सर्वांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवून या ठिकाणी जे काम केलेलं आहे, त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे बहुतांश सर्व मंडळी या ठिकाणी समर्थन देताना दिसते. त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. निश्चितपणानं सगळा वेळ वगैरे सगळ्याच गोष्टी वाचतील. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका होणं हे क्रमप्राप्त असतं, परंतु या ठिकाणी सर्वांनी जर ती भावना व्यक्त केली तर त्यामध्ये आनंदच असणार. जर का समोरून उमेदवार आला तर काय म्हणजे आव्हान काय असेल तुम्हाला? आव्हानाचा विषय नाही. मी राजकीय किंवा शालेय जीवनापासून म्हणजे वर्गात 4थीपासून मॉनिटरच्या निवडणुका लढवत आलेलो आहे. कॉलेज जीवनामध्ये GH असतील किंवा बाहेर नगरसेवक, नगराध्यक्ष, विधानसभा, त्यामुळे निवडणुका लढवणं हे तर कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं. निश्चितपणानं ही निवडणूक ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्ही लढू. मी एक असा हाडाचा कार्यकर्ता आहे की ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी प्रामाणिकपणानंच काम करतो. त्यामुळं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होणार होते, परंतु दुर्दैवानं काही गोष्टी फिसकटल्या गेल्या आणि त्यांना विरोधी पक्षनेते व्हावं लागलं. आणि मी माझे आमदार असताना सुद्धा त्या काळामध्ये मला एवढं सहकार्य तालुक्याच्या विकास कामामध्ये केलं आणि त्यांच्या सहकार्यातूनच मी 2019ला अपक्ष आमदार झालेलो होतो. आणि माझं कर्तव्य मी बजावलं की ज्या व्यक्तीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळं मी आमदार म्हणून घडलो. आणि विरोधी पक्षात असो किंवा काय, त्यांना पाठिंबा देणं माझं कर्तव्य समजलं आणि मी विरोधी पक्षामध्ये बसणं त्यावेळेस पसंत केलं. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.